कार्तिक मास महात्म्य अध्याय 25. श्रीकृष्ण म्हणाले, हे प्रिय सत्यभामे, याप्रमाणे नारदाचे भाषण ऐकून पृथुराजाच्या मनाला अद्भुत कथेबद्दल विस्मय व आनंद झाला. नंतर नारदाची उत्तम प्रकारे पूजा करून त्यांना निरोप दिला. या कारणाकरता माघ मास, कार्तिक मास व एकादशी ही 3 व्रते मला फार प्रिय आहेत. वनस्पतीत तुलसी, महिन्यात कार्तिक मास, तिथीत एकादशी तिथी व क्षेत्रात द्वारका ही मला फार प्रिय आहेत. इंद्रिय निग्रह करून या तिहींचे जो सेवन करील तो मला जसा फार प्रिय होतो तसा यज्ञादिकांनीही प्रिय होणार नाही. या व्रतात्रयाचे सेवन करणाऱ्याला माझे कृपेने पातकासंबंधी भय करण्याचे मुळीच कारण नाही. सत्यभामा म्हणते, हे नाथा, तुम्ही जे दुसऱ्याने दिलेल्या पुण्याने कलहामुक्तीला नेली असे सांगितले, हे मोठे आश्चर्यकारक आहे. असे सामर्थ्य या कार्तिक मासाचे आहे, म्हणून तो तुम्हाला प्रिय आहे की त्यातील केवळ स्नानाच्या पुण्याने पतिद्रोहादी पातके गेली म्हणून प्रिय आहे. दुसऱ्यांना केलेले पुण्य दिले तर ते मिळते व न दिलेले पुण्य मिळण्याचा काही मार्ग आहे की नाही ते सांगावे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, दुसऱ्यांशी न दिलेली पुण्यपातके जशी ज्या कर्मांनी प्राप्त होतात ते तुला विस्ताराने सांगतो, ते तू श्रवण कर. कृतादी 3 युगामध्ये कर्म करणाराचे फलभागी क्रमाने देश, गाव व कुल ही होते. कलीत मात्र पाप पुण्य करणारास सुखदुःख फल भोगावे लागते. संसर्ग न करिता फल कसे प्राप्त होते याची व्यवस्था सांगितली. आता संसर्गापासून पाप पुण्य दुसऱ्यास कसे प्राप्त होते ते ऐक. एकत्र पात्रात भोजन केल्याने पाप पुण्य जे असेल त्याचे अर्धे फल प्राप्त होते. अध्ययन शिकविल्याने, दुसऱ्याचे याज्ञिक केल्याने व एका पंक्तीला जेवल्यानेही पापपुण्याचा 4था भाग अप्रत्यक्ष पर्यायाने प्राप्त होतो. एका आसनावर बसल्याने, एका यानात बसल्याने, अंगाला अंग लावल्यामुळे व दुसऱ्याच्या उच्छ्वास लागल्याने त्याच्या पापपुण्याचा 10वा भाग प्राप्त होतो. स्पर्शास्पर्श केल्याने, भाषण केल्याने व दुसऱ्याची स्तुती केल्याने त्याच्या पापपुण्याचा 10वा भाग प्राप्त होतो. एखाद्याची भेट घेणे अथवा त्याच गोष्टी ऐकणे व त्याचे स्वरूप मनात आणणे यापासून त्याचे पापपुण्याचा 100वा हिस्सा प्राप्त होतो. जो दुसऱ्याची निंदा, कपट व धिक्कार करतो तो आपले पुण्य त्याला देतो व त्याचे पातक आपण घेतो. जो मनुष्य पुण्य करणाराची सेवा करतो तो त्याची स्त्री, चाकर किंवा शिष्य नसेल व सेवेप्रमाणे त्याला द्रव्य दिले नसेल तर तोही सेवेच्या योग्यतेप्रमाणे पुण्य करणाराचे पुण्यांशाचा भागी होतो. एका पंक्तीला जेवणाऱ्यांकरिता वाढलेल्या पात्रांचे जो उल्लंघन करील तो त्याला स्वपुण्याचा 6वा हिस्सा देईल. स्नान संध्याधिक करीत असता जो दुसऱ्याला स्पर्श करील किंवा त्याच्याशी भाषण करील त्याला आपले कर्माच्या पुण्याचा 6वा हिस्सा देईल. धर्मकृत्याकरता जो दुसऱ्याजवळ द्रव्य मागतो व त्या द्रव्याने जे धर्मकृत्य करतो त्या धर्मकृत्याचे सर्व पुण्य द्रव्य देणाऱ्याला मिळते. दुसऱ्याच्या द्रव्याचे हरण करून जो पुण्यकर्म करतो त्याला द्रव्य चोरल्याचे पाप लागते व पुण्यकर्माचे फल द्रव्याचे मालकाला मिळते. दुसऱ्याचे ऋण परत न करता जो मरतो त्याचे पुण्य द्रव्याचे मानाप्रमाणे त्या सावकाराला मिळते. बुद्धी सांगणारा, अनुमोदन देणारा, साहित्य देणारा व बळ उत्पन्न करणारा हे पापपुण्याचा 6वा हिस्सा घेणारे आहेत. राजा आपल्या प्रजेच्या पापपुण्याचा 6वा हिस्सा घेतो. शिष्यापासून गुरु, स्त्रीपासून पती, पुत्रापासून बाप तसे पतीपासून स्त्री ही पुण्याचा अर्धा भाग घेतात. मात्र ती स्त्री पतीच्या मर्जीप्रमाणे वागणारी, पतीला संतोष देणारी असावी. दुसऱ्यांकडून दानादिक पुण्यकर्म करविणाराचे पुण्य त्याचे ते करणारे चाकर किंवा पुत्र नसतील तर कर्त्याला 6वा भाग मिळतो. वृत्ती देणारा वृत्ती भोगणाराच्या पुण्याचा 6वा भाग घेतो. मात्र तो त्यापासून आपली किंवा दुसऱ्याची सेवा करून घेणारा नसावा. याप्रमाणे दुसऱ्यांनी केलेली पापपुण्ये त्यांनी दिली नाहीत तरी प्राप्त होतात. कलीमध्ये हा नियम नाही. पापपुण्य करणारा ज्याचा तो आपल्या कर्माचे फळ भोगीता आहे. पूर्वी याविषयी एक पुण्यकारक गोष्ट घडली, ती तुला सांगतो ऐक. जी ऐकली असता पुण्य व ज्ञान प्राप्त होते. इति श्री पद्मपुराणे कार्तिक मास महात्म्य 25. अध्याय 26. श्रीकृष्ण म्हणतात, पूर्वी अवंती नगरीमध्ये कोणी धनेश्वर नावाचा ब्राह्मण होता. तो ब्राह्मणाचे कर्मापासून भ्रष्ट, दुष्टबुद्धी, पापकर्मे करणारा, मीठ, गूळ वगैरे रस, लोकरीची वस्त्रे, कातडी यांचा व्यापार करणारा
वरवर खरे पण खोटे बोलून वागणारा, चोरी, वेश्यागमन, दारू पिणे, जुगार खेळणे अशी कर्मे करून मनाला समाधान मानणारा असा होता. व्यापार करण्याकरता देशोदेश फिरत असता एकदा तो माहिष्मती नगरीत आला. महिष्मत राजाने ते नगर केले म्हणून त्याला माहिष्मती असे नाव पडले होते. पापनाशिनी नर्मदा नदीच्या तीराला ती नगरी आहे. तेथे कार्तिक व्रत करणारे नाना देशचे लोक आलेले पाहून विक्री करण्याकरता तो धनेश्वर तेथे 1 महिनाभर राहिला. तो विक्री करता माल घेऊन नर्मदेच्या तीरी यात्रेकरू लोकात फिरत असता स्नान, जप, देवपूजा करीत आहेत असे ब्राह्मण पाहता झाला. कोणी पुराण वाचित आहे, कोणी ते ऐकण्यात निमग्न आहे, कोणी विष्णुप्रीत्यर्थ नृत्य, गायन, वाद्य वाजविणे वगैरे कामे करीत आहेत, कोणी मुद्रा, गोपीचंदन लावून अंगावर तुळशीच्या माळा धारण केल्या आहेत. असे जिकडे तिकडे पाहून धनेश्वराला मोठी मौज वाटली. याप्रमाणे नित्य हिंडत असता त्या वैष्णव लोकांचे दर्शन, भेट, भाषण, विष्णूचे नामश्रवण याचा त्याला लाभ होत होता. असा 1 महिना तेथे असता त्याने ते विष्णुभक्त कार्तिक व्रताचे उद्यापन करीत आहेत ते व हरिजागर करीत आहेत असे पाहिले. पौर्णिमेच्या दिवशी व्रत करणारे लोक ब्राह्मण व गाई यांची पूजा करून ब्राह्मणांना भोजन व दक्षिणा देत आहेत. सूर्यास्त समयी त्रिपुरारी शंकराप्रीत्यर्थ दीपोत्सव करीत आहेत असे त्याने पाहिले. त्या कार्तिक महिन्यातील पौर्णिमा तिथीला शंकरांनी त्रिपुराला जाळिले म्हणून त्या दिवशी भक्त मोठा दीपोत्सव करीतात. जो मजमध्ये व शंकरामध्ये भेद समजतो त्याची सर्व पुण्यकर्मे निष्फळ होतात. याप्रमाणे सर्व पुण्यकर्मे चालली आहेत असे पाहत पाहत तो धनेश्वर व्यापाराकरता फिरत होता. इतक्यात एक कृष्ण सर्प त्याला चावला. तेव्हा तो विवळ होऊन पडला. तो असा पडलेला पाहून दयाळू लोक त्याच्या भोवती जमले व त्यांनी तो सावध होण्याकरता तुलसी मिश्रित पाणी त्याचे मुखावर शिंपडले व तोंडात घातले. तोच त्याने प्राण सोडला. त्याचे प्राण जाताच यमदूत त्याला रागाने बांधून चाबकाने मारीत मारीत यमपुरी संयमिनीला नेते झाले. चित्रगुप्त त्याला पाहताच त्याची निंदा करून त्याने बालपणापासून केलेली सर्व पातके यमाला सांगू लागला. चित्रगुप्त म्हणाला, हे यमा, याने उपजल्यापासून काही देखील पुण्य केले नाही. याने इतकी पापे केली आहेत की सांगण्याला 1 वर्षही पुरणार नाही. हा दुष्ट केवळ पापाची मूर्ती दिसत आहे म्हणून कल्पांतापर्यंत याने नरकात तळमळत पडावे. श्रीकृष्ण म्हणाले. याप्रमाणे चित्रगुप्ताचे भाषण ऐकून यम संतापला व आपले प्रलयकाळचे अग्निप्रमाणे उग्ररूप प्रगट करून दूताला म्हणाला, अरे प्रेतपतींनो, तुम्ही आपल्या मुद्गलांनी या दुष्ट पाप्याला मारीत मारीत कुंभीपाक नरकामध्ये टाकून द्या. भगवान श्रीकृष्ण म्हणाले. त्या प्रेतपतींनी मुद्गलाने त्याचे मस्तक फोडले व ज्यामध्ये तेल कडकड कढत आहे अशा कुंभीपाकात त्याला टाकले. त्यास टाकताच तो कुंभीपाक जसा पूर्वी प्रल्हादाचे रक्षणाकरता अग्नी थंड झाला तसा थंड झाला. तो मोठा चमत्कार पाहून प्रेतपतींना विस्मय वाटला व त्यामुळे ते धावत जाऊन यमाला सर्व हकीकत सांगू लागले. ते ऐकून यमाने प्रत्यक्ष जाऊन पाहिले तेव्हा त्याला चमत्कार वाटून हे काय आश्चर्य आहे असे बोलून त्या धनेश्वराला बोलवून तो विचारू लागला. इतक्यात तेथे नारद आले. यमाने त्यांना पाहताच त्यांची पूजा करून त्यांना हे वर्तमान सांगितले. तेव्हा त्या धनेश्वराला पाहून नारद म्हणाले, हे अरुणनंदना यमा, हा नरक भोगण्याला योग्य नाही, कारण याचे हातून शेवटी नरक भोग चुकविण्यायोग्य पुण्य घडले आहे. जो कोणी मनुष्य पुण्यकर्म करणाऱ्यांचे दर्शन, स्पर्शन व त्यांच्याशी भाषण करील त्याला त्याचे पुण्याचा 6वा भाग निश्चयाने मिळतो. या धनेश्वराने कार्तिक व्रत करणाऱ्यांचे सख्य करून 1 महिना सहवास केला म्हणून त्याचे पुण्याचा भाग त्याला मिळाला व त्यांची सेवा केली तिचे सर्व पुण्य याला मिळाले. म्हणून कार्तिक व्रतापासून किती पुण्य प्राप्त होते याची गणती नाही. कार्तिक व्रत करणाऱ्यांची पातके कितीही मोठी असली तरी भक्तवत्सल विष्णू ती सर्व नाहीशी करतो. याचे मरणकाळी विष्णुभक्तांनी याला तुलसीयुक्त नर्मदेच्या पाण्याने स्नान घातले व विष्णू नामाचे श्रवण करीत असता हा मेला म्हणून याची सर्व पापे गेली आहेत. वैष्णवांनी याजवर अनुग्रह केला आहे करिता हा नरक भोगण्यास योग्य नाही. याला सद्गतीच मिळाली पाहिजे. आर्ध व शुष्क पातकांनी जसा नरक भोगावा लागतो तसा पुण्यकर्मांनी स्वर्ग प्राप्त होतो. याजकरता याचे हातून नकळत सहज पुण्य घडले आहे म्हणून हा हे सर्व पापामुळे भोगावे लागणारे नरक पाहून नंतर यक्षाचे योनीत राहील. भगवान श्रीकृष्ण म्हणाले. याप्रमाणे बोलून नारद गेल्यानंतर नारदाच्या भाषणाने त्या धनेश्वराचे पुण्यकर्म ज्याला समजले आहे असा तो यम आपले दूतांकडून त्या धनेश्वराला नरक दर्शन करवून आणविता झाला. इति श्री पद्मपुराणे कार्तिक मास महात्म्य षड्शतीतमोऽध्यायः. अध्याय 27. श्रीकृष्ण म्हणाले.
नंतर प्रेतपती यमाच्या आज्ञेने धनेश्वराला नेऊन सर्व नरक दाखवीत असता म्हणाला, या नरकामध्ये पापी लोकांना यमाचे दूत नेऊन पोचवितात. हा तापलेल्या वाळूचा तप्त पालूक नावाचा भयंकर नरक पहा. यात हे पापी लोक देह भाजत असता ओरडत आहेत. जे वैश्वदेवाचे अंती भुकेलेला अतिथी आला असता त्याची पूजा करून अन्नदान करीत नाहीत, ते या तप्त वालूक नरकात आपले कर्माने भाजले जातात. जे गुरु, ब्राह्मण, अग्नी, गायी, अभिषिक्त राजे व देव यांना ताडण करतात, ते आपापल्या कर्माने या नरकात भाजले जातात. या नरकाचे दुसरे 6 प्रकार आहेत. नाना प्रकारचे पातक्यांना ते प्राप्त होतात. हा दुसरा अंधता मिस्त्र नावाचा मोठा नरक पहा. येथे अंधार असून यात पापी लोकांना सुईच्या अग्राप्रमाणे भयंकर मुखाच्या किड्यांनी टोचून देहाला फाडून टाकले जाते. याचेही 6 प्रकार आहेत. यात कुत्रे, गिधाड इत्यादी पक्ष्यांनी दुसऱ्यांचा मर्मभेद करणारे पाप्याला पचविले जाते. तिसरा क्रकच नावाचा भयंकर नरक पहा. येथे पापी मनुष्याला कापून पीडा देतात. तलवारीचे वन आदी करून त्याचे 6 प्रकार आहेत. जे दुसऱ्याच्या स्त्री, पुत्र यांचा व इष्टमित्रांचा वियोग करवितात, ते या नरकात दुःख भोगताहेत, ते पहा. कोणाला तलवारीने तोडताहेत, कोणी तोडण्याचे भयाने पळताहेत, असे हे पापी ओरडत आरडत पळत नरकात पचताहेत, ते पहा. अर्गल नावाचा हा 4था नरक पहा. येथे यमाचे दूत नाना प्रकारच्या पाशांनी पापी लोकांना बांधतात व अडसरांनी मारतात. याचेही वधादी भेदाने 6 भेद आहेत. कूटशाल्मरी नावाचा हा 5वा नरक पहा. येथे अग्निप्रमाणे संतप्त अशा काट्यांनी युक्त सावरी आहेत. येथेही पापी लोकांना 6 प्रकारच्या यातनांनी दुःख देतात. जे दुसऱ्याची स्त्री हरण करतात, दुसऱ्याचा द्वेष करतात व दुसऱ्याचे द्रव्य घेतात, त्यांना येथे तप्त सावरीला बांधतात. रक्तपूय नावाचा हा 6वा घोर नरक पहा. येथे पापी मनुष्याला वर पाय खाली तोंड करून रक्तपूयामध्ये लोंबत सोडतात. अभक्ष पदार्थ व मत्स्य मांसादी भक्षण करणारे, दुसऱ्याची निंदा करणारे व दुसऱ्याचे कपटाने छिद्र उघडकीस आणणारे नीच यांना येथे मारतात, तोडतात. त्यामुळे ते मोठमोठ्याने भयंकर ओरडतात. विरांध आदी करून याचेही 6 प्रकार आहेत. हे धनेश्वरा, कुंभीपाक नावाचा हा 7वा भयंकर नरक पहा. तप्त तेल आदी करून 6 प्रकारच्या द्रव्यांनी याचे 6 प्रकार आहेत. ब्रह्महत्यादी महापातके करणारे लोकांना यमाचे दूत येथे यातना भोगवितात. हजारो वर्षे यमयातना येथे भोगतात. ते हे 40पेक्षा जास्त रौरव नरक आहेत पहा. न समजून घडलेले हे शुष्क पातक व मुद्दाम केलेले ते आर्ध पातक, अशी 2 प्रकारांनी असलेली 84 पातके पृथक पृथक भेदांनी आहेत. ती प्रकीर्ण, अपांक्तेय, मलिनीकरण, जातिभ्रशंकर, उपपातक, अतिपातक, महापातक अशी 7 प्रकारची मुख्य पातके आहेत. त्या 7 पातकांनी क्रमाप्रमाणे 7 नरक भोगावे लागतात. तुला कार्तिक व्रत करणाऱ्यांचा सहवास झाला, त्या पुण्याने तुझे हे नरक चुकले. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, याप्रमाणे प्रेतपतीने त्याला सर्व नरक दाखवून यक्षलोकाला आणले व तो धनेश्वर तेथे धनयक्ष नावाचा यक्ष होऊन कुबेराचा सेवक झाला. त्याच्या नावाने विश्वामित्राने अयोध्येत एक तीर्थ केले आहे. कार्तिक मासाचा एवढा महिमा आहे की याचे योगाने सर्व भोग व मुक्ती मिळते व त्या व्रताचे दर्शनाने ही सर्व पापे जाऊन मुक्ती मिळते. इति श्री पद्मपुराणे कार्तिक मास महात्म्य 17विंशोऽध्यायः.